एखाद्या माणसाला तुम्ही 100 रुपये दिले, अशी कल्पना करा व्यवहार, आणि दिल्याच्या नंतर तो तुम्हाला म्हणला नाही तुमचे पैसे मागे घेऊन टाका, आपण म्हणलं राहू दे, जाऊ दे, 100 रुपये किती पण राहू दे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्याचे पैसे ठेवले, देणाऱ्याने दिले, पण ज्याने देणाऱ्याने दिलेले आहेत त्या दिलेल्या माणसाच्या उपकारात आयुष्यभर राहावं लागतं 100 रुपयासाठी. लक्षात आलं तुमचं मुद्दा? मला काय सांगायचं याचं 100 रुपये नाही सांगायचे. एखाद्या देवतेचं तुम्ही निष्काम दर्शन घेतलं, ज्या देवाला आपल्या ऋणात आयुष्यभर राहावं लागतं. संतांनी परमार्थ चांगल्या कामासाठी काय करायचं सांगितलं? देवाची या चाले आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. चांगली गोष्ट केली की त्याच्यातून काहीच मागायचं नाही, हे पक्क ध्यानात ठेवा, नाही तिथं वजाबाकी होऊन जाते. 100ला 100 मागे दिले, संपलं हिशोब. तुम्ही दर्शन घेतलं आणि तुम्ही म्हणले तेवढे पोरांना नोकरी आलं, त्या पोरांना नोकरी दिली, संपलं हिशोब आपला क्लिअर झाला. तो सांगतो नंतर आपण म्हणायचं काम नाही मी तुझं दर्शन घेतलंय आणि मी तुझ्या वाऱ्या केल्या, म्हणायचं काम तो सांगतो वजाबाकी झालेली आहे, उलट मी तुला जास्त दिलेलं आहे, दर्शनात एवढं मिळत नाही, त्याच्यापेक्षा जादा दिले. मग असा मुद्दा आहे. म्हणून आयुष्यभरामध्ये, कारण देहाचा नियम असा आहे, देह कधीही जाईल. आणि याच्या पलीकडची गोष्ट आहे का, मुलासाठी नोकरी मागितली, परंतु नोकरी जरी मिळाली तर ती नोकरी टिकण्यासाठी सुद्धा त्याचं प्रारब्ध सांगलं पाहिजे. बरोबर आहे की? प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाचं स्वतंत्र प्रारब्ध आहे, ते ज्याला त्याला भोगू द्यायचं आहे. ते आपल्याकडे मारवाडीची समाजाची नगरमध्ये एक मोठे भागवत कथाकार होऊन गेले, काय त्यांचं नाव? डोंगरेजी महाराज. डोंगरे महाराजांच्या बाबतीमध्ये असं उदाहरण सांगितलं जायचं, डोंगरे महाराजांच्या पायाला असा गोळा झाला होता, कॅन्सरचा फार मोठा गोळा झाला होता, आणि तो 3-4 महिने झाले की तो काढायचे डॉक्टर, आणि तो पुन्हा मोठा व्हायचा. मग ते त्याच्यातून घाण व्हायचे, असा पू व्हायचा, कधी कधी रक्त व्हायचं. डोंगरे महाराज म्हणजे ते प्रत्यक्ष कृष्ण दर्शन झालेला महात्मा होता बरं का. भगवान कृष्णाने त्यांना दर्शन दिलेलं होतं. त्या डोंगरे महाराजांना एवढे वेदना व्हायचे, भागवत कथेला बसले की त्यांना तो पाय असं सरळ करावा लागायचा, नामस्मरण करायला मांडी घालून बसता येत नव्हतं. मग ते त्रस्त व्हायचे. मग त्यांचे त्या काळामध्ये मारवाडी भक्त होते, आणि आपल्या देशामध्ये त्यावेळेस कॅन्सरला व्यवस्था नव्हती अशी काही. मग ते म्हणले बाबा आम्ही तुम्हाला अमेरिकेला घेऊन जातो, आणि तुमचं ते दुखणं जे आहे ना कॅन्सरचं तेवढं बरं करतो. डोंगरे महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का, ते म्हणले मग तुम्ही जर आता याला तांत्रिक काही उपाय केले आणि जर हे माझं दुखणं बरं केलं, तर बरं केल्यानंतर याच्यातलं अर्ध जे भोगायचं राहिले ना, त्याच्याकरता मला पुढचा जन्म घ्यावा लागेल, आणि ते भोगावं लागेल. त्याच्यापेक्षा या जन्मात त्याला भोगून जाऊ दे, या जन्मात त्याला काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. त्याच्यामुळं अशी जर घटना एखादी घडली तर त्याच्यावर सोल्युशन शोधायचं नाही, ते आहे ते भोगत पुढे निघून जायचं. नाही तर मग नवरा मनासारखा मिळाला, मी चालली बापाची घरी, बायको मनासारखी मिळाली, देतील वस्तू. तसं नाही, ते ह्या जन्मात जरी तुम्ही आवरलं तर ते बदला घेण्यासाठी पुढच्या जन्मात राहिलेलं वचपा काढूनच घेता येईल. मग ते काढण्यापेक्षा यांना संपून टाकायचं, कशाला डोक्याला कटकट शिल्लक ठेवायची. म्हणून संतांची भाषा अशी आहे, प्रारब्धाने सगळ्या गोष्टी मिळतात. भगवंताचं दर्शन घेत असताना त्याला